जेजुरीच्या अपघातानंतर ती जिवंत महिला दिसली। 13 जुलैला जेजुरी जवळ माऊलींच्या वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना एका ट्रकने पाठीमागून धडक दिली। त्यामध्ये 3 महिला वारकऱ्याच्या जागीच अंत झाला। त्यानंतर पाहायला गेलं तर 20हून अधिक वारकऱ्यांची परिस्थिती अगदी गंभीर बनली होती। ही दुर्दैवी बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड दुःख झालं होतं। पण या घटनेला 24 तास होत नाहीत तेवढ्यात एक भयानक आणि अतिशय धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आली। कारण अपघातामध्ये गेलेली महिला पुन्हा दिंडीत चालताना दिसली। काल खरं तर या अपघातामुळे सगळीकडे दुःखाची लाट होती, पण आज एक नवीनच व्हिडिओ व्हायरल झालाय ज्याच्यामध्ये ती महिला थेट चालताना दिसली। हो, एक व्यक्ती त्याच्याकडे बोट दाखवून गर्दीला काहीतरी सांगू लागलाय। खरं तर ही बातमी वारीमध्ये अतिशय वाऱ्यासारखी पसरली होती आणि एका वाऱ्यातून दुसऱ्या वारीत, दुसऱ्यावरून तिसऱ्या दिंडीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर प्रत्येक जण या महिलेकडे बघू लागला, कारण त्या महिलेच्या डोक्यावर एक तुळशी वृंदावन घेऊन त्या महिला पूर्वीसारख्या वारीत चालताना दिसल्या। पण जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा या व्हिडिओची तपासणी करण्यात आली तेव्हा याचं जे काही सत्य समोर आलं त्यानं अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिलाय। मग त्या व्हिडिओ मध्ये दिसणारी महिला कोण होती? खरंच तर त्या महिला जिवंत आहेत का? त्या मृत महिला कशा या वारीत दिसू शकतात? काय होतं याच्या मागचं कारण? मग त्या महिला खरोखर अपघातातून वाचल्या का? त्यांचा अंत झालाय त्यांची नावं घेताना चूक झाली का? नेमकं काय होतं कारण? अशी एक भयानक सत्यता आता समोर आलेली आहे। या व्हिडिओ व्हायरलचं काय सत्य आता समोर तर आलेलंच आहे। आणि सगळ्यात महत्वाचा खुलासा, ज्या ट्रक ड्रायव्हरने हा अपघात घडवून आणला होता, ज्याच्यामुळे अपघात झाला होता, त्याला अटक देखील या ठिकाणी करण्यात आलेले। तो काल वेगळंच सांगत होता, पण आज ज्याने काही खरं सांगितलं तर या महिला आणि त्या व्हायरल व्हिडिओ मागचं खरं सत्य आणि अखेर ते उघडकीस आलं। चला जाणून घेऊया वारीतल्या त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचं खरं सत्य। आता संपूर्ण पाहायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये वारीचं मंगलमय वातावरण सुरू आहे। त्यातल्या त्यात माऊलीची वारी म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे लागून राहते। पण तीच माऊलीची वारी जेव्हा सासवडवरून 13 जुलैला जेजुरीकडे निघाली होती, त्यातल्या त्यात काही दिंड्या पुढे आल्या होत्या आणि त्याच दिंडीमध्ये जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाल्याची बातमी आपल्या संपूर्ण राज्यामध्ये काल या ठिकाणी दुःखाची लाट येऊन गेली। खरं तर ही बातमी समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार देखील त्यांची हॉस्पिटलमध्ये चौकशी करायला गेले, कारण की वातावरण खूप गंभीर होतं। खरं तर ही घटना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला होता। पण जेव्हा जेजुरीच्या मुक्कामानंतर जेव्हा सकाळी वारीमध्ये एक खळबळजनक बातमी पसरली, ज्याने 7 लाख वारकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली। कारण की काल त्या ठिकाणी ज्या महिलेचा अंत झाला होता, त्या महिला अचानक सकाळी वारकऱ्याच्या गर्दीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेताना चालताना दिसल्या। होय, लोकांनी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले। ते पाहिल्यानंतर वारीत हाहाकार उडवला। काही लोक म्हणाले हा चमत्कार आहे, तर काही लोक म्हणाले दृष्टीचा भ्रम आहे। पण एका जणाने व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर टाकला। तो इतका व्हायरल झाला, त्यानंतर तपास यंत्रणेने त्याचा तपास केला आणि त्या तपासात जे मध्ये समोर आलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला। खरं तर ही घटना समजून घेण्यासाठी आपल्याला कालच्या त्या दुर्दैवी अपघाताकडे जावं लागेल, कारण अपघातच कसा घडला आणि त्यानंतर या महिला खरंच वाचल्या की त्याची नावे बदलली होती, यामध्ये ड्रायव्हरने काही स्टेटमेंट दिलं, तो महत्वाचा मुद्दा आपल्याला पहिल्या एका मिनिटात समजून घ्यायला लागेल। नंतर त्या व्हायरल व्हिडिओचं सत्य जाणून घ्यावं लागेल। खरं तर काल दुर्दैवी एक अपघात झाला। सकाळी जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होत होती, तेव्हा पाहायला गेलं तर बोंगळे मळा परिसरातून सामान वाहून नेणारे अनियंत्रित ट्रक वारीच्या गर्दीत घुसला आणि या अपघातात सांगली जिल्ह्यातील दिग्रस भागातील 3 महिला वारकरी होत्या। आता त्याचा पाहायला गेलं तर तिथं अंत झाला आणि आता त्याची बातमी सगळ्या तुमची चॅनलवर तुम्ही पाहिले असेल, व्हायरल देखील झाले आणि त्यांच्या तंबूत संपूर्ण दिल्लीमध्ये रात्री प्रचंड शोकाकुलचं वातावरण होतं। आता कालची घटना कशी झाली हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे। आता त्या रिपीट करण्यात काही पॉइंट नाही, पण आज सकाळी जे काही घडलं त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला दुसऱ्या सगळ्यात मोठा धक्का दिलाय। कारण 14 जुलै रोजी वारीचा जेजुरीत पूर्ण दिवसाचा मुक्काम होता आणि खरं तर सकाळी वारीतील इतर भक्त जेव्हा जेजुरी खंडोबाच्या दर्शनासाठी गडाच्या दिशेने निघाले होते, तेव्हा वातावरणात एक अगदी शांत वातावरण होतं, पण सगळे ठीक होतं। पण जेजुरीच्या मुख्य रस्त्यावर अचानक काही वारकऱ्यांनी काही असं पाहिलं, त्याने त्यांचा काळजाचा ठोका चुकवला। काय होतं ते दृश्य? काय कुणी त्या मोबाईल मध्ये टिपलं आणि का ते व्हायरल झालं? जेव्हा त्या महिलेच्या बाजूला घेण्यात आलं आणि त्यांना विचारत आलं, तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं
त्याने सगळ्यात मोठा हादरा दिसला. जेजूरच्या मुख्य वेशीकडे गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाखो वारकऱ्यांची गर्दी होती. त्यात पाहायला गेलं तर सांगलीच्या त्या दिंडीच्या बॅनर मागे 3 महिला विठ्ठलाच्या गजर करत पुढे चालल्या होत्या आणि अचानक बाजूला जाणाऱ्या एका जुन्या वारकऱ्याची नजर त्यांच्यावर पडली आणि तो जागीच थांबला. आणि त्या महिलांचे चेहरे, त्यांचे वय आणि त्यांनी नेसलेल्या साड्या हुबेहूब काल त्या महिलाचं जिथे होतं तर त्या महिला सारख्याच होत्या. त्या वारकऱ्यांनी भीतीने कपाळावर हात मारला आणि ओरडला, अरे देवा, या तर कालच्याच महिला आहेत, मग इथे कसे काय चालतात? खरं तर ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट होती आणि त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणार होता. जेव्हा या महिलेला बाजूला घेऊन विचारलं जाणार होतं तेव्हा जे काही सत्य समोर येणार होतं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला. कारण की खरं तर तिथेच पाहायला गेलं तर चिंता निर्माण करणारी गोष्ट या ठिकाणी समोर आली. तिथे थोडासा गोंधळ देखील झालेला आणि हे ऐकून आजूबाजूचे जवळजवळ 100-150 वारकरी तिथे गोळा झाले आणि त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्याची प्रत्येकाची खात्री पटली. कारण की कालच्याच महिला या ठिकाणी क्षणाभर संपूर्ण गर्दीचं भीतीचं वातावरण पसरलं होतं. लोक त्यांच्यापासून दूर पळू लागले होते. काही जण म्हणाले होते हा साक्षात पांडुरंगाचा चमत्कार आहे. काही जण म्हणाले भीतीने थोडे कापू लागले. वारीचा रस्ता एका क्षणात थोडासा जाम झाला होता. पुढे काय थरार घडला कारण की आता तपास यंत्रणा येऊन पुढे त्या महिलांना बाजूला घेणार होत्या. आता खरं तर काहींना वाटलं हे भूत आहे, तर काहींना वाटलं हा चमत्कार आहे, काहींना वाटलं ही चूक झाली असेल. तर काल त्या वाचल्या असतील. तर कालच्या भीषण अपघातानंतर त्या जेजूरमध्ये आधीच प्रचंड मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात देखील करण्यात आला होता आणि वारीच्या मुख्य रस्त्यावर अचानकपणे लाखो वारकऱ्यांची पळापळ देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या जिवंत महिला चालत येतात अशा अफवा पसरल्याचं समजलं. मग त्यानंतर पोलीस अधिकारी देखील तिथे आले. अख्खा ताफा जो होता तो तातडीने गर्दीत बसला आणि पोलिसांनी गर्दीला बाजूला सारली आणि थेट त्या सांगलीच्या दिंडीच्या मागे चालणाऱ्या त्या महिला ज्या होत्या त्यांना या ठिकाणी वेळ घातला आणि त्या अक्षरशः तपास यंत्रणाला मोठा धक्का बसला. कारण की काल पंचनामा झाला होता, अगदी त्याच पद्धतीने सगळं विशेष पद्धतीने रेकॉर्डवर आलं होतं. पण मग असं का घडलं की लोकांनी त्या ठिकाणी व्हिडिओ का काढला, लोकांमध्ये शंका का पसरली? मग आता खरं तर बाजूला घेण्यात आलं होतं. त्यांना विचारण्यात आलं, माऊली तुम्ही कोण आहात, कुठून आलात? आता खरंच तो आवाज आजूबाजूला जमलेला लाखो लोकांची गर्दी पाहून साध्या बोळा महिला प्रचंड घाबरल्या. त्यातली एक महिला पळून जाऊ लागली. अक्षरशः काही लोकांना वाटले की आता ते ठीक आहे, ते काहीतरी इथं विचित्र दिसतंय. पण त्यानंतर पोलिसांना त्यांचे ID कार्ड मागवले. त्यानंतर त्यांचे ID कार्ड नव्हते. नंतर याची ओळख पटवली. त्यानंतर खरं सत्य वाढलं आणि त्या महिला अतिशय गडबडल्या होत्या. त्यातली एक महिला पळताना दिसली होती. तेवढ्यात त्यांना 2 लेडीज पोलिसांनी पकडलं. जेव्हा देखील त्यांना शांत केलं, तिथे दिंडी प्रमुखाला बोलवून घेतलं, तेव्हा या संपूर्ण रहस्यमय अद्भुत प्रसंगाचं गुपित या ठिकाणी समोरलं, ज्याची कल्पना या ठिकाणी कुणीच केली नव्हती. खरं तर एक दुःखदायक वातावरणामध्ये अशा प्रकारचा भास होणं, अशा प्रकारच्या शक्यता निर्माण होणं हे काय पाहायला गेलं तर नवीन नाही. पोलिसांनी हात जोडून सांगितले की साहेब, काल ज्या काही महिला होत्या त्या आमच्या दिंडीतल्या होत्या खऱ्या, पण आज वारी चालणाऱ्या ज्या काही महिला दिसत आहेत या चमत्कार नाहीत, तर या सुद्धा सांगली जिल्ह्यातील आमच्याच गावातील दुसऱ्या वारकरी आहेत. आणि ह्या योगायोगाने त्यांचे चेहरे, उंची, त्यांच्या साड्यांचा कलर हा थोडासा मिळता जुळत आहे. आमच्या दिंडीचा नियम आहे की आजही त्यांना तशीच साडी तशी नेसली. होय, वारीत कोणताही अपशकुन किंवा बुधबाधा झाली नाही. कालच्या अपघातामुळे, धक्क्यामुळे वारकऱ्याच्या मनात थोडीशी भीती दाटली होती आणि हुबेहूब तसे दिसणाऱ्या महिला या ठिकाणी महिलांचा देखील गैरसमज झाला आणि वारीत मृत महिला जिवंत झाल्या अशा अफवा देखील या ठिकाणी पसरलेले आणि समोर येता सगळ्यांनी चटकेचा निश्वास टाकला आणि जेजूरच्या गडापाशी ही बातमी एका मोठा गैरसमज ठरली आणि खरी घटनेने दाखवून दिली की काल अपघातामध्ये वारकऱ्याच्या मनावर जी काही खोल भयंकर परिणाम झाला. तर प्रशासनाने देखील पोलिसांनी सर्व वारकऱ्यांना आवाहन केले की वारीत अशा कोणत्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका, घाबरू नका. वारी पूर्णपणे सुखरूप आणि सुरक्षितपणे जेजुरी मुक्कामात या ठिकाणी विसावलेलं आहे आणि त्याही पवित्र आत्म्याला सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. या अफवेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.